फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवर हे चौथं लेक्चर आहे. याच्या आधी इन डिटेल मी ग्राफ्स, फोटॉनच्या बेसिक प्रॉपर्टीजवर न्यूमरिकल्स तसंच थिअरॉटिकल क्वेश्चनची प्रॅक्टिस हे डिस्कस करून झालेलं आहे. या लेक्चरमध्ये आयन्स्टाईनची जी इक्वेशन आहे, फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन, ज्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता, त्यावर नीटमध्ये मागच्या 10 वर्षात कसे प्रश्न विचारलेत ते आपल्याला बघायचं आहे. एम्स असेल, AIPMT असेल, AFMC असेल, आपण सगळे क्वेश्चन कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. चला, मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला बेसिक इक्वेशन तरी माहिती असेल, त्यानुसार आपण पुढे जाऊ. तर सगळ्यात पहिले प्रश्न काय म्हणतोय बघा. प्रश्न काय म्हणतोय वाचा. व्हेन टू मोनोक्रोमॅटिक लाईट्स, मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय, ज्याची फ्रिक्वेन्सी सिंगल फ्रिक्वेन्सी वाला लाईट असतो तो, V आणि V/2. अच्छा, दोन मोनोक्रोमॅटिक लाईट आहे, एकाची फ्रिक्वेन्सी V आणि दुसऱ्याची V/2. इन्सिडेंट ऑन अ फोटो इलेक्ट्रिक मेटल, देअर स्टॉपिंग पोटेन्शियल बिकम्स Vs/2 अँड Vs रिस्पेक्टिव्हली. तर कुठे ना कुठे फ्रिक्वेन्सी आणि स्टॉपिंग पोटेन्शियल वाली इक्वेशन आपल्याला वापरावं लागेल. द थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी आपल्याला विचारलेली आहे. तर मी डायरेक्ट डोकं न लावता, मला फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे सर, की hν इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस स्टॉपिंग पोटेन्शियल इंटू EV0. इथेच आपण कायनेटिक एनर्जी पण लिहितो, पण त्याचा दुसरा फॉर्म्युला हा सुद्धा आहे. फॉर्म्युले क्लिअर पाहिजेत. आता हे जे वर्क फंक्शन आहे, एक लक्ष घ्या, वर्क फंक्शनला मी h इंटू ν0 असं पण लिहू शकतो. जिथे ν0 किंवा हे काय, ही थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे ज्याच्या पुढे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो. चला मग आता सगळ्यात पहिले ते काय म्हणतायत, तर पहिले फ्रिक्वेन्सी किती आहे, पहिले फ्रिक्वेन्सी आहे सर hν. वर्क फंक्शनला मी लिहितो h इंटू ν0 प्लस E इंटू पहिले स्टॉपिंग पोटेन्शियल दिले Vs/2, तर मी तसंच लिहितो. झालं सर, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. तसंच दुसरी इक्वेशन मिळेल मला. आता फ्रिक्वेन्सी किती आहे, hν/2 इज इक्वल टू h0 प्लस E. आता स्टॉपिंग पोटेन्शियल आहे Vs. ही झाली दोन इक्वेशन झाल्या. दोन इक्वेशन वरून मला कसली व्हॅल्यू फाइंड करायची, या V0 ची व्हॅल्यू फाइंड करायची. बरोबर आहे का. आता कसं करता येईल, एक काम करा, एक लक्ष द्या, एक काम करा, 2 ला 1 मधून वजा करा. मी काय म्हणतोय, इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करून टाकू आपण. इक्वेशन 2 मधून जर 1 ला वजा केलं तर काय काय होईल, hν/2 मायनस hν, म्हणजे इथे किती येणार आहे, इथे येईल 2 मधून 1 ला वजा करायचंय, म्हणजे इथे यायला पाहिजे मायनस hν/2 इज इक्वल टू, हे कॅन्सल होऊन जाईल आणि इथे EVS मायनस EVS/2 म्हणजे हे यायला पाहिजे EVS/2. माझी सर्वसाधारण अपेक्षा आहे, कारण तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहात, तर बेसिक इक्वेशन सॉल्व्ह करता यायला पाहिजे. हो सर, येतं आम्हाला, शाबास. म्हणजे इथून मला स्टॉपिंग पोटेन्शियल मिळालेलं आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल किती मिळालं सर आपल्याला, ते मिळालं आपल्याला मायनस hν डिवायडेड बाय E. एकदा तुला जर स्टॉपिंग पोटेन्शियल मिळालं की इक्वेशन मध्ये पुट कर. कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करायचं सर, आता या पहिल्या इक्वेशन मध्ये पुट कर. तर पहिल्या इक्वेशन मध्ये मी टाकतो hν इज इक्वल टू किती यायला पाहिजे, hν0, ठीक आहे, प्लस E/2. स्टॉपिंग पोटेन्शियलची व्हॅल्यू टाका, मायनस hν डिवायडेड बाय E. E नि E कॅन्सल झाला, हे मायनस hν/2 आहे आणि तिकडे गेल्यावर प्लस होईल, म्हणजे इथे यायला पाहिजे hν प्लस hν/2 इज इक्वल टू hν0. इथून सरळ ν0 ची व्हॅल्यू यायला पाहिजे 3/2. कुठलं उत्तर येते, उत्तर येते पहिलं. हा, चला झालेलं आहे का, झालंय सर, चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, व्हेन अ लाईट ऑफ अ फ्रिक्वेन्सी 2ν0, ठीक आहे, इज इन्सिडेंट, थ्रीशोल्ड पण दिली एवढी, इज इन्सिडेंट ऑन मेटल प्लेट, द मॅक्सिमम वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन, बघा मॅक्सिमम वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन when frequency of the incident radiation is increased to, आता फ्रिक्वेन्सी वाढवली आहे 5V0, ठीक आहे, आधी एवढी होती आता एवढी झाली. मॅक्सिमम वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन एमिटेड इज V2, द रेशो ऑफ V1/V2 इज सेम आहे. त्याच आधारावर प्रश्न आहे. फक्त आता काय करायचंय तुम्हाला, आता फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, कायनेटिक एनर्जीच्या टर्म मध्ये किंवा वेलोसिटीच्या टर्म मध्ये काय फॉर्म्युला आहे, पटकन लिहून टाकतो मी. काय काय दिलंय त्यांनी, वर्क फंक्शन, ठीक आहे, आपण मी डायरेक्ट लिहितो, इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू लिहू शकतो मी वर्क फंक्शन प्लस हाफ mv चा स्क्वेअर. इथे Vmax असतो, Vmax चा स्क्वेअर. सर एकदम क्लिअर आहे, आम्हाला इक्वेशन माहिती आहे. सगळ्यात पहिले व्हॅल्यू टाका. तर इथे व्हॅल्यू काय येणार आहे, h इंटू 2ν0 इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस हाफ इंटू m. आता पहिल्यांदा वेलोसिटी किती आहे, तर पहिल्यांदा सर वेलोसिटी आहे V1, म्हणजे इथे तुम्ही V1 चा स्क्वेअर. बरोबर आहे का, हो सर. त्याच्यानंतर ही केली आहे फ्रिक्वेन्सी, किती केली आहे सर फ्रिक्वेन्सी केलेली आहे. अच्छा, एक गोष्ट आपण करू शकतो, ठीक आहे, मी करेल ते, 5u0 इज इक्वल टू इथे येईल फाय
प्लस हाफ एम व्ही टूचा स्क्वेअर. अच्छा, एक गोष्ट दिली, काय दिली? थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी दिली आपल्याला. म्हणजे फायची किंमत मी काय टाकू शकतो? फायची किंमत टाका एच न्यू नॉट. जर फायची किंमत मी एच न्यू नॉट टाकली पहिल्या इक्वेशन मध्ये, तर पहिली इक्वेशन कशी बनेल? तर पहिली इक्वेशन बनेल बघा, इथे जर मी एच न्यू नॉट टाकला आणि याला इकडे नेलं तर मी डायरेक्ट लिहितो. हुशार लेकरा आहात तुम्ही. इथे एच न्यू नॉट टाका आणि त्याला तिकडे न्या. तिकडे येईल सर एच न्यू नॉट इज इक्वल टू हाफ एम व्ही वनचा स्क्वेअर. त्याच पद्धतीने मी इथे जर टाकलं एच न्यू नॉट, इकडे गेला तर 5 मधून 1 गेला तर 4, म्हणजे 4 एच न्यू नॉट इज इक्वल टू हाफ एम व्ही टूचा स्क्वेअर. प्रश्नामध्ये नीट बघायचं, कारण चुका होतात की V1 अपॉन V2 विचारले. V1 अपॉन V2 म्हणजे जर मी असं केलं V1 चा स्क्वेअर अपॉन V2 चा स्क्वेअर जर केला तर काय येईल रे? V1 बाय V2 चा स्क्वेअर केला तर 1/4 यायला पाहिजे, म्हणजे V1 बाय V2 यायला पाहिजे 1/2. घाई अजिबात करायचे नाही. हातातले प्रश्न आहे, मार्क्स जायला अजिबात नको, म्हणजे आन्सर पाहिजे सेकंड. एक गोष्ट लक्षात ठेव, काय जे येतं ना तिथं चुकतं, जे येत नाही ते चुकूच शकत नाही किंवा येतच नाही है ना, कारण आपण ते अटेम्प्ट करत नाही. चला पुढचा प्रश्न. द लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी 1.5 टाइम्स थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी इज इन्सिडेंट ऑन अ फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल अँड फोटो इलेक्ट्रिक करंट इज एमिटेड. ठीक आहे, थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, इफ द फ्रिक्वेन्सी इज हाफ अँड इंटेन्सिटी इज डबल द फोटो करंट बिकम्स. काय म्हणतायत ते पटपट लिहून घेऊ. सगळ्यात पहिले फ्रिक्वेन्सी दिली, किती दिली सर फ्रिक्वेन्सी? 1.5 न्यू नॉट. अच्छा, इथे व्यू नॉट काय सर? इथे आहे ते थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी. कळालं सर? आता त्यांनी काय केलंय मला सांग. त्यांनी काय केले ना सर, फ्रिक्वेन्सी अर्धी करून टाकली. फ्रिक्वेन्सी अर्धी केली म्हणजे काय? आता नवीन जी फ्रिक्वेन्सी आली ती किती झाली? नवीन फ्रिक्वेन्सी अर्धी केली, अर्धीच केली ना. हा, म्हणजे ती झाली 1.5 नॉट बाय 2. अच्छा, आणि इंटेन्सिटी काय केली त्यांनी? इंटेन्सिटी डबल केली. म्हणजे जर सुरुवातीला मी इंटेन्सिटी आय पकडली तर आता नवीन इंटेन्सिटी किती झाली? तर नवीन इंटेन्सिटी झाली डबल. मग तुला एवढं माहिती असेल ना की करंट फक्त आणि फक्त इंटेन्सिटीवर डिपेंड करतो. मग फक्त आणि फक्त इंटेन्सिटीवर डिपेंड करतो. जर इंटेन्सिटी डबल झाली तर 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 करंट पण काय व्हायला पाहिजे? डबल व्हायला पाहिजे. पण असं डबल केलं तर मार्क किती जातात? 5 जातात डायरेक्ट, है ना. डायरेक्ट 5 जातात. का? हे सगळं सत्य आहे. हे बघ, इंटेन्सिटी वाढवला तर करंट वाढतो हे आपल्याला माहिती आहे, पण करंट असला तर वाढेल ना. म्हणजे सर काय म्हणताय तुम्ही? लेखा हे बघ, इथे नवीन फ्रिक्वेन्सी किती येते? 0.75 न्यू नॉट. बरोबर आहे का? ही जी नवीन फ्रिक्वेन्सी आहे, ही जी नवीन फ्रिक्वेन्सी आहे ती कमी आहे. कोणापेक्षा कमी आहे? थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा. मग थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सीचा खाली फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो का? बिलकुल होत नाही सर. जर मग बिलकुल होत नाही तर याचा अर्थ आन्सर हे नसून हे. हातातले प्रश्न चुकवायचे नाहीत. मग काय सर पायातले चुकवायचे का? कानफटात खाशील. नीट लक्ष द्या. आता चला पुढचा प्रश्न. photons with energy 5 electron volt are incident on a cathode C. आरामात in a photoelectric cell. The maximum energy of emitted photoelectrons is 2 electron volt. पहिलं लाईन काय म्हणते ना, पहिल्या लाईन वरून लिही. सगळ्यात पहिले तुला एच न्यू ची किंमत दिली, किती दिली आहे? 5 इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर मॅक्सिमम म्हणजे के मॅक्स ची व्हॅल्यू दिली आहे. किती दिली आहे सर? ती दिली आहे 2 इलेक्ट्रॉन वोल्ट. मग तू तेवढा हुशार आहे का? तुला कळतं का की वर्क फंक्शन डायरेक्ट मी काढू शकतो इथून? 5 इलेक्ट्रॉन वोल्ट मायनस 2 इलेक्ट्रॉन वोल्ट जे असणार आहे 3 इलेक्ट्रॉन वोल्ट. हो सर, एवढं करतो आम्ही. पुढचं लाईन वाच, काय म्हणते ते? वेन फोटॉन्स ऑफ एनर्जी 6 इलेक्ट्रॉन वोल्ट. म्हणजे आता दुसऱ्या, हे पहिले बरं का, पहिल्या लाईनचं मी इक्वेशन लिहिली. दुसरं म्हणतंय फोटॉनची एनर्जी किती आहे? आता म्हणता येते फोटॉनची एनर्जी झाली 6 इलेक्ट्रॉन वोल्ट. आणि यार इन्सिडेंट ऑन सी म्हणजे कॅथोडवरच इन्सिडेंट करतो आपण. फोटो इलेक्ट्रॉन्स विल रीच एनोड ए इफ द स्टॉपिंग पोटेंशियल ऑफ अच्छा नो फोटो इलेक्ट्रॉन्स विल रीच एनोड ए इफ द स्टॉपिंग पोटेंशियल ऑफ ए रिलेटिव्ह टू सी इज. स्टॉपिंग पोटेंशियल विचारता येते. ठीक आहे ना? ठीक आहे. आता याला कसं करू शकतो आपण? परत टाक इक्वेशन. काय येईल? एच न्यू इज इक्वल टू काय सर? 5 प्लस के मॅक्स. कळालं? कळालं सर. आता मला सांग इकडे काय लिहू शकतो मी? इथे लिहा सर 6 इलेक्ट्रॉन वोल्ट. शाबास. इज इक्वल टू वर्क फंक्शन काढलंय का तू? हो काढलंय सर, 3 इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे, प्लस आता इथे स्टॉपिंग पोटेन्शियल मला सांग कायनेटिक एनर्जी, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी किती असते? मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ई व्ही नॉट. अरे लिहू शकतो की नाही? वेअर व्ही नॉट इज अ स्टॉपिंग पोटेन्शियल. हो सर लिहू शकता. म्हणजे इथे लिहितो मी ई व्ही नॉट
याला जर सॉल्व्ह केलं तर किती येईल, याला जर सॉल्व्ह केलं तर V0 ची किंमत यायला पाहिजे 3 व्होल्ट. ठीक आहे, पण आता गडबड करू नका. का गडबड करू नका, कारण आन्सर मध्ये -3 पण आहे आणि 3 पण आहे. नीट लक्ष दे काय म्हणतायत. स्टॉपिंग पोटेन्शियल ऑफ ए रिलेटिव्ह टू सी. ए रिलेटिव्ह टू सी, बघ इकडे लक्ष दे, हा एनोड आहे आणि हा कॅथोड आहे. एनोडचं पोटेन्शियल कॅथोड पेक्षा जास्त असतं कधी, नॉर्मल कंडिशन मध्ये. नॉर्मल कंडिशन मध्ये एनोडचं पॉझिटिव्ह आहे, कॅथोड निगेटिव्ह आहे, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड अशी येणार आहे. बरोबर आहे का, इलेक्ट्रिक फील्ड अशी येईल. इलेक्ट्रॉन जे आहे ते कॅथोड मधून बाहेर येतील आणि एनोडकडे जातील. कारण बघ इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे तर याच्यावर फोर्स कसा आहे, इलेक्ट्रॉनवर या बाजूला आहे. पटलं का. अरे इलेक्ट्रिक फील्डच्या विरुद्ध दिशेला फोर्स असतो, असतो की नाही. शब्दांवर नीट लक्ष दे. हा, जेव्हा स्टॉपिंग पोटेन्शियलचा कन्सेप्ट येतो, स्टॉपिंग पोटेन्शियलचा, तेव्हा एनोड निगेटिव्ह असतं आणि कॅथोड पॉझिटिव्ह असतं. मग एनोड निगेटिव्ह आणि कॅथोड पॉझिटिव्ह केल्याचा फायदा काय, की आता इलेक्ट्रिक फील्ड अशी झाली आणि जो इलेक्ट्रॉनवरचा फोर्स आहे ना, तो इलेक्ट्रॉनवरचा फोर्स असा झाला विरुद्ध दिशेला. आपल्याला इलेक्ट्रॉनला एनोडला पोहोचू द्यायचं नाहीये, तोच तर कन्सेप्ट आहे स्टॉपिंग पोटेन्शियलचा. काय सांगितले त्यांनी, नो फोटो इलेक्ट्रॉन्स विल रीच एनोड ए. याचा अर्थ एनोड निगेटिव्ह आहे आणि कॅथोड पॉझिटिव्ह आहे. जर एनोड निगेटिव्ह आहे तर पोटेन्शियल ऑफ एनोड रिलेटिव्ह टू सी काय असेल, निगेटिव्ह असेल. बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण असं लिहितो VA मायनस VC, याची जी किंमत आहे ही काय पाहिजे, ही -3 पाहिजे का. दीदी कळालं का मी काय म्हणतोय. नीट नीट रिव्हर्स करा, रिव्हर्स कर, रिव्हर्स करून बघ, तुला कळून जाईल. आन्सर यायला पाहिजे बी. ओके ओके सर. When a certain metallic surface is illuminated with a monochromatic light of wavelength lambda, the stopping potential is 3V0, and when the same surface is illuminated with a light of wavelength 2 lambda, the stopping potential is V0. The threshold wavelength of this surface for the photoelectric effect is. थ्रीशोल्ड वेवलेंथ विचारली त्यांनी. ठीक आहे ना. मग सरळ फॉर्म्युला लिही. काय फॉर्म्युला लिहितो नीट लक्ष दे. हे तर तुला माहिती होतं, एच न्यू इज इक्वल टू लिहिता येतं आपल्याला एच न्यू नॉट प्लस कशाच्या टर्म मध्ये लिहिलंय, स्टॉपिंग पोटेन्शियल ना, मेघे EV नॉट. हे माहिती होतं. मग आता याला असं लिहू शकतो ना, HC अपॉन लेमडा. अरे फोटॉनच्या एनर्जीला असं लिहू शकतो ना, लिहू शकता सर. म्हणजे इथे येईल HC अपॉन लेमडा नॉट. लेमडा नॉट झाली थ्रीशोल्ड वेवलेंथ किंवा कट ऑफ वेवलेंथ म्हणतो आपण याला, प्लस EV नॉट. हे जमलं का, हा जमलं सर. आता पटपट त्यांची इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाक बरं. पहिलं काय म्हणायला लागले, पहिलं स्टॉपिंग पोटेन्शियल किती आहे, ठीक आहे मी असं लिहितो HC बाय लेमडा इज इक्वल टू, पहिली वेवलेंथ लेमडाच आहे ना, हा लेमडा आहे पहिली, ठीक आहे, इज इक्वल टू HC अपॉन लेमडा नॉट प्लस प्लस किती आहे E इंटू V नॉट. E इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल किती पहिल्याचं 3V नॉट आहे, नीट लक्ष देशील. दुसऱ्या केसमध्ये लिही HC अपॉन किती आता ते 2 लेमडा आहे सर, इज इक्वल टू येईल HC अपॉन लेमडा नॉट, ठीक आहे, प्लस E इंटू किती करावं लागेल V नॉट करावं लागेल ना, कारण स्टॉपिंग पोटेन्शियल V नॉट आहे. हो सर. सॉल्व कर बरं का, सॉल्व कर. हां ठीक आहे. मग आता काय करावं, तुला काय वाटतं काय करावं, एक काम करू. काय काम करावं सर, या इक्वेशनला 3 नी मल्टिप्लाय कर. मी काय म्हणतोय, या पूर्ण इक्वेशनला 3 नी मल्टिप्लाय कर. म्हणजे इथे 3 आला पाहिजे, इथे 3 आला पाहिजे आणि इथे 3 आला पाहिजे, आणि दोघांची वजाबाकी करून टाक. हो करतो ना, करतो सर. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, ही इक्वेशन नंबर 1 आहे आणि इक्वेशन नंबर 2 आहे. मला 2 - 1 सांग पटकन, चल किती येते. 2 मधून 1 गेला, 3/2 मधून 1 गेला तर किती येतं, तर येतं सर 1/2. कॅल्क्युलेशन येत नसेल ना तर कॅल्क्युलेशन शिक, ठीक आहे ना. 3 मधून हे 3/2 मधून 1 गेला तर येतं 1/2. आता 3 मधून 1 गेला तर किती येतं, 2 येतं. म्हणजे इथे येईल 2 HC बाय लेमडा नॉट, आणि हा तर कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथे येणार आहे 0. ठीक आहे. आता सगळं कॅन्सल करून टाक, HC कॅन्सल करून टाक. म्हणजे लेमडा नॉट किती यायला पाहिजे, लेमडा नॉट यायला पाहिजे किती येते, लेमडा नॉट 4 लेमडा येते. आहे का ऑप्शन 4 लेमडा, कुठे गेलं 4 लेमडा, 4 लेमडा बी ऑप्शन. मजा यायला लागली का, मजा यायला लागली का, मजा यायला लागली का. हो सर मजा यायला लागली, मस्त. एक चांगला प्रश्न जो नीटनी विचारलाय. काय प्रश्न आहे सर, अ लाईट ऑफ वेवलेंथ लेमडा स्ट्राइक्स अ फोटोसेन्सिटिव्ह सरफेस अँड इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड. बरं, कायनेटिक एनर्जी इज टू बी इन्क्रीज टू 2E, म्हणजे कायनेटिक एनर्जी डबल केली. तर आता विचारतायत की वेवलेंथ मस्ट बी चेंज टू लेमडा डॅश. काहीतरी वेवलेंथ आहे, नवीन वेवलेंथ आहे, आणि आता ती नवीन वेवलेंथ किती असायला पाहिजे, पहिल्याच्या अर्धा, पहिल्याच्या दुप्पट, किंवा अर्ध्या ते लेमडा/2 ते लेमडाच्या मध्ये, की लेमडापेक्षा जास्त. बघा इक्वेशन काय, कारण तिथे वेवलेंथच्या टर्म मध्ये गप्पा करता येते, तर मला लिहावं लागेल HC बाय लेमडा इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस एनर्जी.
आता जरा नीट लक्ष दे, हा कसा सॉल्व्ह करायचा प्रश्न. आधी एनर्जी ली, काय येईल सर एनर्जी? एनर्जी येणार आहे hc बाय लेमडा मायनस फाय. आता एनर्जी दुप्पट करायचं कधी मला सांग. एनर्जी दुप्पटचा अर्थ काय आधी मला सांग. 2e चा अर्थ काय होतो? 2e चा अर्थ दोन्हीकडे 2 ने मल्टिप्लाय कर, म्हणजे इथे यायला पाहिजे 2hc बाय लेमडा मायनस 2 फाय. आता इथे ऑप्शननी खेळावं लागेल, मार्ग नाही दुसरा. नीट लक्ष घे. जर लेमडा डॅश लेमडा बाय 2 आहे बरं का, लक्षात घे. अच्छा मला एक सांग, एनर्जी कधी वाढेल? एनर्जी कधी वाढेल? जेव्हा तुझी वेवलेंथ कमी असेल तेव्हा वाढेल की वेवलेंथ जास्त असेल तेव्हा वाढेल? एनर्जी तेव्हा वाढते जेव्हा फ्रिक्वेन्सी जास्त असते. फ्रिक्वेन्सी जास्त म्हणजे वेवलेंथ कमी, म्हणजे जेवढी कमीत कमी वेवलेंथ आहे तेवढी ही एनर्जी डबल व्हायचे चान्सेस आहेत बरं का. म्हणजे सगळ्यात पहिले हा वेवलेंथ लेमडापेक्षा मोठा पाहिजे, हे ऑप्शन नॉनसेन्स आहे. तुला कळतंय का? लेमडापेक्षा मोठा असेल तर तो कमी होऊन जाईल. हा हे पण बघ, लेमडापेक्षा मोठे जेवढे पण ऑप्शन आहे ना तेवढे उडवून टाक. का बरं उडवले सर? ए दादा दीदी ऐक जर मी काय म्हणतोय. जर वेवलेंथ ही लेमडापेक्षा मोठी असेल तर ही एनर्जी जी आहे ना, एनर्जी ती कमी होणार आहे. आपल्याला याच्या दुप्पट करायची, म्हणजे हे तुला लहान करावं लागणार आहे ना. जेवढं हे लहान आहे तेवढं चांगलं आहे. मग आता कॉम्पिटिशन कोणामध्ये? या दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे. हा या दोघांमध्ये. तर सगळ्यात पहिले मी काय करतो, लेमडा बाय 2 पुट करून बघतो. बघ हा लेमडा बाय 2 पुट करतो. कुठं पुट करायचं? इथे. मग आता ही नवीन एनर्जी आली, सपोज नवीन एनर्जी आली आणि मी इथे लेमडा बाय 2 पुट केलं. हे असं आलं लेमडा बाय 2 मायनस फाय. हे किती आहे? हे आहे 2hc बाय लेमडा मायनस फाय. आता मला सांग की ही क्वांटिटी मोठी आहे का ही क्वांटिटी मोठी आहे? ई डॅश हा मोठा आहे, ई डॅश मोठा आहे का 2e मोठा आहे? इथं डोकं लावावं लागेल तुला बेसिक. मला सांग कोणाच्या वजाबाकीमध्ये जास्त आहे? बघ 2hc बाय लेमडा 2hc बाय लेमडा दोघांमध्ये कॉमन आहे, पण ह्याच्या वजाबाकीमध्ये 2 फाय आणि याच्या वजाबाकीमध्ये फाय. ज्याचा वजाबाकीमध्ये जिथे आपण वजा करतो ती क्वांटिटी जेवढी जास्त आहे तेवढी ती ही क्वांटिटी कमी आहे. बरोबर आहे का? अरे इथं 2 जागी जर 10 असतात ही क्वांटिटी अजून कमी झाली असती, कारण हे निगेटिव्ह आहे. एवढं तुला कळतं. याचा अर्थ ई डॅश हा 2e पेक्षा मोठा आहे. ई डॅश हा 2e पेक्षा मोठा आहे. जर ई डॅश हा 2e पेक्षा मोठा आहे याचा अर्थ लेमडा बाय 2 ची जी वेवलेंथ आहे तेवढी वेवलेंथ कमी करायची गरजच नाही. अरे लेमडा बाय 2 वेवलेंथ कमी करायची गरज नाही ना. मी काय म्हणतोय, मला एनर्जी दुप्पटपेक्षा जास्त मिळाली आहे, दुप्पटपेक्षा जास्त आहे माझी व्हॅल्यू. म्हणजे थोडीशी वेवलेंथ वाढवली तरी चालते. वेवलेंथ वाढवणं म्हणजे एनर्जी कमी करणं. म्हणजे जी वेवलेंथ आहे कुठे ना कुठे ती आहे ना लेमडा बाय 2 पेक्षा जास्त पाहिजे. किंवा जर तुझं डोकं चालतच नसेल तर तुला हे कळालं का की लेमडा बाय 2 असू शकत नाही. मी एक्सप्लेन केलं म्हणजे हे पण एलिमिनेट झाले. एलिमिनेशन इज सी आन्सर. तर सी. हा डोक्याला मुंग्या आला, मुंग्या चांगले. चला पुढचा प्रश्न. इन अ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सपेरिमेंट फॉर रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी V नॉट, हा एम्सला विचारलेला प्रश्न आहे. HV नॉट इज इक्वल टू 8 इलेक्ट्रॉन वोल्ट. इलेक्ट्रॉन्स आर emitted with maximum kinetic energy 2 electron volt. What is the maximum kinetic energy of electron emitted for the incoming radiation of frequency? इतकं बऱ्याच गप्पा केल्यात. चला करून घेऊ काय म्हणता येते. सगळ्यात पहिले किती फ्रिक्वेन्सी आहे? रेडिएशन फॉर अ फ्रिक्वेन्सी h न्यू नॉट इज इक्वल टू, ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स आर एमिटेड विथ मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. पहिले मी लिहितो एच न्यू नॉट एवढे एमिट केलं, याचं वर्क फंक्शन काहीतरी आहे. ही थ्रीशोल्ड नाही बरं का, थ्रीशोल्ड नाही. नीट वाचा, नीट वाचा. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सपेरिमेंट फॉर रेडिएशन फ्रिक्वेन्सी. रेडिएशन फ्रिक्वेन्सी म्हणजे ज्यानी फ्रिक्वेन्सी येते ना ती येणाऱ्या वेव्हची फ्रिक्वेन्सी, ती लाईटची फ्रिक्वेन्सी ती एवढी आहे. मग एच न्यू नॉट इज इक्वल टू पाय प्लस के मॅक्स. बरोबर आहे का? याची किंमत किती बघा, याची किंमत दिली 8 इलेक्ट्रॉन वोल्ट. 8 इलेक्ट्रॉन वोल्ट इज इक्वल टू वर्क फंक्शन मला माहिती नाही प्लस 2 इलेक्ट्रॉन वोल्ट. मी काय करत असतो, जे पहिल्यांदा वाक्य दिले ते वाक्याने इक्वेशन बनायची, सोपं पडतं है ना. म्हणजे वर्क फंक्शन किती आलं सर, 8 मधून 2 गेले तर 6 इलेक्ट्रॉन वोल्ट इथपर्यंत आलो बरं का. ठीक आहे सर. पुढे बघा, पुढे काय म्हणता येते. व्हॉट इज मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन एमिटेड व्हेन इनकमिंग रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी इज 1.25 व्ही नॉट. म्हणजे आता ते काय म्हणतायत, आता जी फ्रिक्वेन्सी आहे ते किती करणार आहे, 1.25 व्ही नॉट. म्हणजे आता एच 1.25 व्ही नॉट करून टाकू आपण, इज इक्वल टू फाय. फायची किंमत किती आहे रे, 6 इलेक्ट्रॉन वोल्ट प्लस कायनेटिक एनर्जी के मॅक्स. हेच काढायचं आपल्याला. आता मला एक सांग, एच इंटू न्यू नॉट याची किंमत माहिती का. एच इंटू न्यू नॉटची किंमत 8 इलेक्ट्रॉन वोल्ट. इथे दिली की नाही, अरे दिली की नाही, हो सर दिली. म्हणजे इथे किती येईल, 8 इंटू 1.25 इज इक्वल टू, आणि इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये हे इज इक्वल टू 6 इलेक्ट्रॉन वोल्ट प्लस के मॅक्स. चल पटकन सांग किती येणार आहे. 8 इंटू
8 इंटू 1.25 म्हणजे किती येतं, म्हणजे 5/4, 4 दुने 8 म्हणजे 10 येतं. म्हणजे के मॅक्स यायला पाहिजे सरळ सगट किती यायला पाहिजे, 10 मधून 6 गेले म्हणजे किती यायला पाहिजे, 4 इलेक्ट्रॉन वोल्ट. विषय संपला. 4 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे का आन्सर आहे बघ. संपलेला आहे प्रश्न है ना. एम्सला विचारलाय, एवढं जड घ्यायचं नाही, एवढं हलकेच प्रश्न येतात, एखाद दुसरा चांगला असतो. तर हा एक प्रश्न आहे, ठीकठाक प्रश्न आहे, कॅल्क्युलेशनवर आहे. मी सांगतो काय आहे. A and B are two metals with a threshold frequencies 1.8 into 10 to the power 14 आणि किती आहे 2.2 into 10 to the power 14. Two identical photons of 0.825 electron volt each एनर्जी दिली आहे. आर इन्सिडेंट ऑन द फोटो इलेक्ट्रॉन्स एमिटेड, म्हणजे कोणामध्ये फोटो इलेक्ट्रिक इमिशन होईल ते म्हणतायत. फोटो इलेक्ट्रिक इमिशनची कंडिशन काय, की जर येणाऱ्या फोटॉनची एनर्जी ही मोठी असेल वर्क फंक्शनपेक्षा तर फोटो इलेक्ट्रिक इमिशन होतं, हे तुम्हाला माहिती आहे. आता इथे एक गोष्ट घ्या, इथे त्यांनी किती दिले, 2 आयडेंटिकल फोटॉन. बघा 2 फोटॉन असू द्या की 2000 असू द्या की 2 लाख असू द्या, त्यांनी फरक पडत नाही. जे पण एमिशन होतं ना, जे आपण आइन्स्टाईनची जी इक्वेशन आहे, कुठली इक्वेशन सर, ही जी इक्वेशन आहे ना, वर्क फंक्शन प्लस के मॅक्स, तर या इक्वेशन मध्ये जे एच न्यू आहे ती कोणाची आहे, ती सिंगल फोटॉनची एनर्जी आहे. आलं का लक्षात मी काय म्हणतोय, सिंगल फोटॉन एनर्जी आहे ती. म्हणजे किती फोटॉन आहे याने फरक पडतो का, नाही पडत. ठीक आहे, हो सर कळालं. म्हणजे या 2 फोटॉनचा काही संबंध नाहीये. आता फक्त आपल्याला चेक करायचं आहे की ए आणि बी साठी, तर तुम्ही काय करा माहिती का, मी तुम्हाला एक करून दाखवतो फक्त, त्याच्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेट करून आन्सर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. जसं की ए आहे, ए साठी येणाऱ्या काय म्हणतात त्याला फोटॉनची एनर्जी किती आहे, तर ती आहे 0.825 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे ना, याला कन्वर्ट करा जूल मध्ये. का करा मी सांगतो, -19 जूल. त्याच पद्धतीने जे वर्क फंक्शन आहे, कोणाचं वर्क फंक्शन काढावं लागेल आपल्याला, एचं, ती किती काढणार तुम्ही, त्याचा फॉर्म्युला असतो एच न्यू नॉट. ठीक आहे, त्यांनी दिली बघा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, ती दिली आहे 6.6 इंटू 10 टू द पॉवर -34 इंटू फ्रिक्वेन्सी किती दिली आहे 1.8 इंटू 10 टू द पॉवर प्लस 14. मी का बरं एसआय मध्ये काम करतोय, कारण मला हे जे वर्क फंक्शन आहे ते मला एसआय मध्ये लिहिता येईल. अलग लक्षात, एसआय मध्ये लिहिता येईल. म्हणूनच मग जी इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये एनर्जी दिली होती ना, ती मी जूल मध्ये कन्वर्ट करून घेतली, म्हणजे एसआय मध्ये कन्वर्ट करून घेतली. आता तुम्ही कम्पेअर करा की हे वर्क फंक्शन जास्त आहे की येणाऱ्या फोटॉनची एनर्जी जास्त आहे. वर्क फंक्शन जास्त असेल तर फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर येणार नाही, आणि जर नसेल जास्त तर फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर येतील. असंच ए साठी कर, बी साठी कर आणि कमेंट मध्ये आन्सर सांग. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू आपण. For the photoelectric effect, the maximum kinetic energy for the emitted photoelectrons is plotted against frequency. ठीक आहे, स्लोप ऑफ द कर्व, याचा स्लोप विचारलाय. हे अत्यंत सोपे प्रश्न असतात, मी ग्राफच्या लेक्चरमध्ये कव्हर पण केले, पण तरी एकदा सॉल्व्ह करून देतो मी हा क्वेश्चन. याचा स्लोप, आता फ्रिक्वेन्सी, कायनेटिक एनर्जी आणि फ्रिक्वेन्सीचा ग्राफ येतो. ग्राफ कसा येतो, तर तो ग्राफ येतो बघा, हा एच न्यू इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी कशावर आहे, हे वाय आहे, आणि एक्स काय सर, हे एक्स आहे. ठीक आहे, म्हणजे मला काय करावं लागेल, y इज इक्वल टू mx प्लस सी च्या फॉर्म मध्ये लिहू आपण याला. म्हणजे असं लिहितो बघ, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, कसं येईल हे येईल एच न्यू मायनस फाय. म्हणजे आता बघ, हा जो एच आहे, तो एच काय, हा स्लोप आहे सर, हा व्ही किंवा फ्रिक्वेन्सी काय, हा एक्स आहे, हा वाय आहे, आणि हे पूर्ण टर्म जी आहे ना ती सी आहे, कॉन्स्टंट आहे. मग त्यांनी स्लोप विचारलाय, स्लोप काय, प्लँक्स कॉन्स्टंट आहे, विषय संपला. हे अत्यंत सोपे प्रश्न. इथे +4 तुम्ही डिझर्व करता, तुम्ही घेणार +4 नक्की. ठीक आहे, पुढे काय सांगितले त्यांनी, पुढे परत एकदा सेम प्रश्न आहे बघा, सेम टाईपचा प्रश्न आहे, पण आता ग्राफ कोणाकोणाचा आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल आणि 1/λ. फिरवून प्रश्न विचारतात ते. आणि परत एकदा विचारले काय, की इंटेन्सिटी वाढवलं तर काय होईल, इंटेन्सिटी वाढवलं तर काय होईल. एकदा याची इक्वेशन बघून घेऊ, इक्वेशनची गरज नाही तरी एकदा बघतो मी. इक्वेशन काय मला सांगा, स्टॉपिंग पोटेन्शियल आणि 1/λ. बघा एनर्जीला आता मी लिहिल hc/λ. ठीक आहे, इज इक्वल टू वर्क फंक्शन असंच राहू दे, प्लस स्टॉपिंग पोटेन्शियल इंटू इलेक्ट्रॉन, म्हणजे EV नॉट असं लिहू शकतो मी. मग आता परत एकदा 1/λ, आता 1/λ तुमचा एक्स आहे ना, आणि हा V नॉट वाय, तर मी याला कसं लिहू शकतो बघा, इथे असं लिहितो, V नॉट इज इक्वल टू, नीट लक्ष दे, hc/λ, ई नी डिवाइड केले बरं का सगळे, डिवाइडेड बाय ई मायनस φ/e. कळालेलं आहे का, कळायला पाहिजे, कारण मी ई नी डिवाइड केले. ठीक आहे लक्ष दे. आता हे काय, हे आहे स्लोप. ठीक आहे, हे काय, तर हे आहे सर काय, हे आहे
सी, हा जो 1/λ इथे 1/λ बरं का, हा तुझा एक्स आहे बेटा, हा एक्स आहे आणि हा काय सर, हा वाय. गडबड करू नको, नीट लक्ष दे मी काय म्हणतोय ते. ती इक्वेशन कशी येते एकदा बघ, ठीक आहे. आता बरं जाऊ दे, इक्वेशनची गरज नाही प्रश्नाला सॉल्व्ह करायला. ते काय म्हणतायत, इंटेन्सिटी वाढवलं तर काय होईल, हे लेफ्टला शिफ्ट करेल की राईटला करेल. लेफ्ट आणि राईटचा अर्थ काय होतो, लेफ्ट आणि राईटचा अर्थ असा होतो, ही जी लेंथ आहे ना एक्स इंटरसेप्ट जी आहे, एक्स इंटरसेप्ट ती चेंज करायला पाहिजे. एक्स इंटरसेप्ट काढता येईल का तुला, काढता येईल, कसं काढता येईल, एक्स इंटरसेप्ट जर काढायची असेल, इथे कचरा झालाय, थांब जरा आपण कचरा दूर करू. एक्स इंटरसेप्ट जर काढायची असेल तर काय करायचं, वायला 0 करायचं, म्हणजे याला 0 करून टाक. याला जर 0 केलं तर तुला एक्स इंटरसेप्ट येऊन जाईल. एक्स इंटरसेप्ट म्हणजे हे 1/λ एक्स आहे बरं का, हे एक्स आहे, ठीक आहे ना. म्हणजे ते किती येणार आहे, तर ते येईल φ/e इज इक्वल टू hc/e आणि हे 1/λ. 1/λ ची व्हॅल्यूज म्हणजे एक्स इंटरसेप्ट आहे, हे कॅन्सल झालं. φ/hc, φ/hc मला सांग, वर्क फंक्शन हे इंटेन्सिटीवर डिपेंड करतं का, बिलकुल नाही, ती मटेरियलची प्रॉपर्टी आहे. अच्छा, प्लँक्स कॉन्स्टंट इंटेन्सिटीवर डिपेंड करतो का, बिलकुल नाही. स्पीड ऑफ लाईट करते का, बिलकुल नाही, ती तर मीडियमवर डिपेंड करते. म्हणजे लेफ्ट राईटचा काही संबंध नाही, काहीच होणार नाही, काहीच होणार नाही, ठीक आहे सर. स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन गेट्स मोर स्टीप. स्लोप काय होता बरं सांग बरं, हे बघ हा स्लोप होता, मी सांगितलं ना हा स्लोप होता, hc/e हा स्लोप होता इथे. स्लोप पण चेंज करणार नाही कारण कुठलीच क्वांटिटी इंटेन्सिटीवर डिपेंड करत नाही. अच्छा, ग्राफ डज नॉट चेंज, हा हे बरोबर आहे. इंटेन्सिटीच्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट ते चेंज करू शकतं, ते म्हणजे फोटो करंट, अन्यथा बाकी काही नाही. आलं का लक्षात, हो सर लक्षात आलं. तर अशा पद्धतीने जेवढे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत मागच्या 8-10 वर्षात, टोटल 10 प्रश्न डिस्कस केलेले आहेत. अजून तुम्हाला कुठल्या टॉपिकवर पाहिजे असतील PYQ सेशन तर कमेंट करा. ऑल द बेस्ट.